नमस्कार मंडळी, तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच या ठिकाणी जिल्हा परिषद वर्धा यांच्यामार्फत डाटा एंट्री ऑपरेटर ह्याची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच त्याचबरोबर तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण जी संपूर्ण जाहिरात आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करू. ओके, तर मित्रांनो जिल्हा परिषद वर्धा यांच्यामार्फत प्रधान पोषण शक्ती निर्माण PM पोषण या योजना कंत्राट पद्धतीने डेटा एंट्री ऑपरेटर यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जाहिरात असणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद वर्धा यांच्यामार्फत परिषद अंतर्गत ज्या पंचायत समिती असतात त्या स्तरावरील या ठिकाणी डेटा एंट्री ऑपरेटरची या ठिकाणी 11 महिन्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पदभरती असणार. त्यानंतर तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा करू शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण जागा असणार आहेत. मित्रांनो तुम्हाला मंजूर पदे असणार आहेत 9 आणि भरलेली पदे 2 आणि बाहेरची पदे 7 अशी जागा असणार आहेत. त्यासाठी एकूण 7 जागा असणार आहेत. अनुजातीसाठी 1, जमाती 1, बजक 1, इमव 1, EWS 1, SCBC 1 आणि ओपन 1 असे 7 प्रवर्गातील 7 जागी तुम्हाला पदभरती असणार. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 25,000 रुपये पे स्केल असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला आवश्यक पात्रता असणार आहेत. 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे. मराठी 30, इंग्लिश 40 टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर MSCIT सुद्धा उत्तीर्ण राहणार आहे. वयोमर्यादा मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्ष तुम्ही 63 वर्ष तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर ओपनची वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्ष राहणार. त्याचबरोबर कास्ट असलं तर 63 वर्ष तुम्हाला या ठिकाणी पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला निवड प्रक्रियेमध्ये तुमच्या कोणती एक्झाम न देता तुमच्या ठिकाणी डेटा एंट्री ऑपरेटर ह्या पदासाठी 10वीमध्ये मिळालेली संख्या 10वीमध्ये मिळालेल्या गुणांची संख्या व 12वीमध्ये मिळालेली संख्या त्याचबरोबर डिग्री किंवा जी काय असल्यास त्याच्या या ठिकाणी बोनस गुणसुद्धा देण्यात येणार. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी पदभरती असते त्यामध्ये एज्युकेशननुसार तुम्ही या ठिकाणी गुणांकन पद्धत असणार. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी एका जागेसाठी 12 विद्यार्थी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठी 30 आणि इंग्रजी 40 आणि टायपिंग असल्यासुद्धा या ठिकाणी जे विद्यार्थी असतात त्यांना बोलवण्यात येणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना काही सूचनासुद्धा ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला ZPWarda.Maharashtra.go.in वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. त्याचबरोबर यासाठी मित्र तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये डिमांड ड्राफ्ट हा या ठिकाणी मिड डे मील स्कीम एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जिल्हा परिषद वर्धा यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये DD करायचं आहे. त्याचबरोबर अर्जासोबत शैक्षणिकता अनुभव त्याचबरोबर संपूर्ण डॉक्युमेंट्स पाठवायचं आहे. त्याचबरोबर निवड झाल्यानंतर तुम्हाला ठिकाणी कास्टमध्ये असेल तर कास्ट व्हॅलिडिटी 6 महिन्याच्या तुम्हाला सुद्धा करायची आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा आहेत. त्यामध्ये तुम्हाला कंत्राटी स्वरूपात सुद्धा पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही अपात्र झाले तुम्ही ठिकाणी अपात्रता करण्या म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये पात्र अपात्र बाबतचा निर्णय या ठिकाणी जिल्हा समितीवरती करण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला 23/9/2025 पासून ते 3/10/2025 पर्यंत करायचा आहे. अर्ज छाननी 4/10 ते 9/10 पर्यंत. मेरिट लिस्ट लागणार आहे 10/10 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. या वेबसाईटवर तुम्हाला मेरिट लिस्ट पाहायला मिळणार आहे. गुणांकन पद्धतीने यादी मित्रांनो तुम्हाला 11/10 ते 15/10. उमेदवार मुलाखतीत पत्र पाठवण्याचा कालावधी 11/10 ते 15/10. आक्षेप घेण्यासाठी 15 ते 16. त्याचबरोबर पात्र उमेदवारांची प्रत्यक्षिक परीक्षा असणार आहेत 28/10/2025 रोजी असणार आहेत आणि अंतिम निवड 29/10/2025 रोजी असणार आहे. तर मित्रांनो ह्या पदासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कार्यालय नोंदणी यामध्ये काही भरायचे आहे. उद्या साईडला फोटो चिटकवायचा आहे. त्याचबरोबर हा संपूर्ण फॉर्म मराठीमधून तुम्हाला भरायचा आहे. यामध्ये आडनाव नाव आणि वडिलांची किंवा पतीचे नाव लिहायचे. पत्राचा संपूर्ण पत्ता मुक्काम राहणार पिनकोड सहित सगळं जातीचा प्रवर्ग जात त्याचबरोबर मेल ID मोबाईल नंबर 31/8/2025 रोजी तुमचं किती वय पूर्ण झालं त्याचा तपशील. शैक्षणिक गटामध्ये 10वीचं 12वी पदवी इंग्रजी 30 मराठी 30 इंग्रजी 30 MSCIT कोणत्या बोर्डाचं नाव वर्ष टक्केवारी श्रेणी लिहायची. त्याचबरोबर अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स जोडणार असतात यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वीची मार्कशीट प्रमाणपत्र 12वीची मार्कशीट प्रमाणपत्र पदवी मार्कशीट प्रमाणपत्र शाळा सोडल्या दाखला मराठी 30 इंग्रजी 40 MSCIT जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल डोमासेल किंवा इतर जे काही डॉक्युमेंट्स असतात ते तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर प्रश्नपत्रामध्ये तारीख टाकायची स्थळ आणि नाव लिहायचं आहे. ओके, तर अशा पद्धती तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद यांच्यामार्फत कोणतीही एक्झाम न देताच तुमच्या ठिकाणी निवड प्रक्रिया व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.